नमस्कार, मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज भारत। वक्त हो चुका है महाराष्ट्र बुलेटिन का। इस बुलेटिन में बात होगी बदनापुर की, जहां कड़े गांव में मुस्लिम कब्रिस्तान के अतिक्रमण को हटाने के लिए तहसीलदार को निवेदन किया गया। साथ ही बताएंगे डोंबिवली में कल्याण जिला प्रमुख दीपक महात्रे ठाकुरली चोले गांव तालाब के पास जन आक्रोश मोर्चे में पहुंचे। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से चर्चा करेंगे इस बुलेटिन में। बदनापुर तहसील के कड़ेगांव कब्रिस्तान और दरगाह तक पहुंचने के रास्ते पर अतिक्रमण हुआ। दिनांक 30 नवंबर 2023 को आपके कार्यक्रम में एक शिकायत आवेदन दायर किया गया था। इस अतिक्रमण के बारे में केवल पंचनामा किया गया है और अभी तक कोई कार्रवाई नहीं की गई है। यदि 8 दिनों के भीतर अतिक्रमण को नहीं हटाया गया तो मुस्लिम समुदाय तहसील कार्यालय बदनापुर के सामने आत्महत्या करेंगे। ऐसा तहसीलदार और पुलिस प्रशासन को एक ज्ञापन 3 फरवरी 2025 को दिया गया। इसकी जिम्मेदारी प्रशासन की होगी। इस समय यूनिस शाह, उप सरपंच फिरोज पठान, कैसर बेग, सुहेल खां पठान, अकरम खां पठान, इकरम खां, इमरान खां, नसीर शाह, रफीक शेख, नज़ीर शाह, अमजद शेख, राव साहिब जाधव, गणेश कोल्हे, बाबर दांगे आदि मौजूद थे। महाराष्ट्र से सी न्यूज संवाददाता बदनापुर यकीन शेख की रिपोर्ट। डोंबिवली माघी गणेशोत्सव को व्यापक रूप से माना जाता है। इस समय कल्याण डोंबिवली नगर निगम द्वारा तालाब को सुशोभित करने का कार्य चल रहा है। उस वजह से माघी गणपति का विसर्जन नहीं किया जा सकता। जैसे ही यूबीटी कल्याण जिला प्रमुख दीपेश मात्रे की ये बात की जानकारी मिली, उन्होंने ठाकुरली चोले गांव तालाब का दौरा किया और संबंधित केडीएमसी अधिकारियों को फटकार लगाते हुए माघी गणपति के विसर्जन के लिए कृत्रिम तालाब की उपयोजना करें ताकि माघी गणेशोत्सव प्रेमियों को राहत मिले। इतकी दुरावस्था झालेली आहे। मोठ्या प्रमाणात माघ महिन्यातले गणपती असतात आणि या गणपतीचं विसर्जन करायला नागरिकांना मोठी अडचण होणार आहे। इथले जे सत्ताधारी आहेत ते नेहमी हिंदुत्वाचा जागर करत असतात, हिंदुत्व सांगत असतात लोकांना, पण यांचं वेगळी हिंदुत्व आहे। इलेक्शन झाली की हिंदुत्वाची पुडी बांधायची आणि आपल्या खिशात ठेवून द्यायची, असं यांचं हिंदुत्व आहे। खरं हिंदुत्व हे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं आहे आणि आज आम्ही इथे सर्व शिवसैनिक जमलो आहे आणि प्रशासनाला सक्त ताकीद दिली की पर्यायी व्यवस्था तलावाच्या जागी विसर्जनाची लोकांसाठी करून द्या, नाहीतर याचे परिणाम प्रशासनाला भोगावे लागतील। शिवसेना काय तुम्ही पर्यायी व्यवस्था का केली? आज सगळ्या लोकांचं म्हणणं ऐकलं आणि त्यांच्या म्हणण्यानुसार पर्यायी व्यवस्था करण्याचा आजपासून प्रयत्न करतो। काय कृत्रिम तलाव ठेवणार आहे? इथं आम्ही कृत्रिम 2 टाक्या ठेवणार या ठिकाणी आणि त्याचं व्यवस्थित विल्हेवाट आम्ही लावतो। काय नाव सर आपलं? प्रमोद मोरेकर, शालेकर। डोंबिवली से सी न्यूज संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। मैराथन में कल्याण डोंबिवली के स्कूल कॉलेज से 1500 विद्यार्थियों ने भाग लिया और सरकारी स्कूल के 250 से अधिक छात्रों को अनुमति देकर नियमित समुदाय को संरक्षित करने की कोशिश की गई है। आज भी कई ग्रामीण क्षेत्रों में पानी की किल्लत है। मुरबाड के ग्रामीण क्षेत्रों में महिलाओं को अपने सिर पर कोसों दूर से पानी लाना पड़ता है। डोंबिवली के रोटरी क्लब डाउनटाउन ने क्षेत्र में पानी की समस्या को हल करने के लिए रविवार 2 फरवरी को इस मैराथन का नाम स्कूल और एर्थॉन रखा। मैराथन का आयोजन डोंबिवली विकू नाका रेजेंसी अनंतम में आयोजित किया गया। प्रतियोगिता के अवसर पर रोटरी प्रांत बोर्ड 3142 प्रांतीय आरओ दिनेश मेहता, विधायक भाजपा कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रवीन चौहान, कल्याण ग्रामीण विधायक राजेश मोरे मुख्य अतिथि के रूप में मौजूद रहे। रोटरी क्लब डोंबिवली डाउनटाउन यांच्या माध्यमातून 2 किलोमीटर, 3 किलोमीटर, 5 किलोमीटर अशा या डोंबिवलीमध्ये असलेल्या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगल्या नियोजनाच्या माध्यमातून आज मॅरेथॉन स्पर्धा होत आहे। आपले डेव्हिड सर असतील आणि त्यांचे रोटरी क्लबचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून हा असलेला मुलांसाठी मॅरेथॉनचा कार्यक्रम तुम्ही बघत असाल। अतिशय नियोजन असं चांगल्या प्रकारे हा मॅरेथॉनचा कार्यक्रम होत आहे आणि शाळेचे विद्यार्थी असतील, ज्येष्ठ असतील, नागरिक असतील यांच्यासाठी खरं तर मॅरेथॉनच्या स्पर्धा झाल्या पाहिजे, ज्यांच्यामुळे त्यांच्या तब्येतीत जीवनामध्ये एक धैर्य उंचावेल। आणि मी आज सर्व विद्यार्थ्यांना आणि या जे कार्यक्रमाचे आयोजक आहेत रोटरी क्लब त्याच्या सर्व सदस्यांचे मनापासून आभार मानतो की तुम्ही सातत्याने लोकांसाठी जे कार्यक्रम राबवत असतात, असेच कार्यक्रम नेहमी तुम्ही राबवत राहा। आम्ही त्यांच्याशी नेहमी पाठीशी असणार आहोत
आणि त्यांना मी शुभेच्छा देतो. आपण नक्की शासनाला याची माहिती देऊ की काही ज्या क्रीडा क्षेत्रात ज्या काही मी उणीव भासत आहेत त्या उणीव राज्य सरकारने भरून काढाव्यात, जेणेकरून विद्यार्थी असतील, ज्येष्ठ असतील, त्याचं मनोधैर्य वाढेल. डोंबिवली से सी न्यूज संवाददाता दीपक की रिपोर्ट। 4 फरवरी विश्व कैंसर दिवस के अवसर पर कल्याण छत्रपति शिवाजी महाराज चौक पर एमओसी रिसर्च सेंटर और ठाकरे गुट पदाधिकारी की उपस्थिति में रविवार 2 फरवरी को कैंसर जागरूकता प्रभात फेरी का आयोजन किया गया। इस अवसर पर ठाकरे गुट पदाधिकारी साईनाथ तरे, अल्ताफ भाई शेख, ठाणे जिला महाराष्ट्र वाहतूक सेना के अध्यक्ष नीलेश भोर, अन्य गणमान्य डॉक्टर्स मौजूद रहे। ज्या देशात आपण जन्म देतो त्या देशाचे आपण देणेकारी लागतो, या उदात्त हेतूने ही जी NGO आहे, या लोकांनी, या डॉक्टरांनी सगळ्यांनी मिळून कॅन्सरवर मोफत उपचार ही पद्धत सुरू केली आहे। आणि आता शिवसेना शाखेचे आमचे शाखा प्रमुख, तिथले आमचे हिंगोलीचे संपर्क प्रमुख निलेशजी भोर साहेब यांनी हा कार्यक्रम लावलाय। त्या निमित्ताने आमचे जिल्हा संपर्क प्रमुख तारे साहेब आलेले आहेत, मलाही त्यांनी बोलवलं होतं। आणि याची गरज आहे, गरिबांना त्याची फार फार गरज आहे। त्या गरिबांपर्यंत कसं जास्तीत जास्त पोहोचता येईल ते आम्ही या कल्याण तालुक्याच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत। प्रत्येक शाखेतून ही योजना आम्ही पुढे आणणार आहोत आणि अशा गरिबांना किती सवलत मिळू शकते आणि किती लोकांपर्यंत ही मदत पोहोचू शकते यासाठी आम्ही कटिबद्ध राहणार आहोत। त्यांनी आम्हाला डॉक्टरांनी वगैरे सहकार्य केलं, त्या सगळ्या डॉक्टरांचे आम्ही आभार, त्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराज। मैं डॉक्टर किरण तमखाने, कॅन्सर विषय तज्ञ, एमओसी कॅन्सर केअर रिसर्च सेंटर कल्याण। तर इथं जागतिक कॅन्सर दिनानिमित्त आम्ही प्रभात फेरी आयोजित केली होती कॅन्सरच्या जनजागृतीविषयी आणि लोकांना त्याच्याबद्दल गैरसमज दूर व्हावे याच्याकरता। तर कॅन्सर अर्ली स्टेजमध्ये जर पकडण्यात आला तर कॅन्सर पूर्णपणे बरा होतो। कॅन्सर लवकर पकडण्यात यावं याच्यासाठी आमच्याकडे कॅन्सर स्क्रीनिंग व्हॅन आहे, हे समोर पार्क केलेली आहे। कॅन्सर स्क्रीनिंग व्हॅनमध्ये आम्ही मॅमोग्राफी करतो आणि सर्वायकल कॅन्सर स्क्रीनिंगसाठी आम्ही पॅप स्मिअर करतो। ते सर्व जणांनी तिचा लाभ घ्यावा। मागच्या 9 महिन्यामध्ये आम्ही जेव्हा 2000 ते आम्ही मागच्या वर्षात आम्ही साधारण 2000 की मॅमोग्राफी तपासणी केलेली आहे। 4 फेब्रुवारी हा जागतिक कर्क दिन म्हणून साजरा केला जातो। तर या कर्क दिनानिमित्त एमओसी हे जे कॅन्सर ऑर्गनायझेशन आहे, रिसर्च ऑर्गनायझेशन जे आहे, त्याच्यामार्फत जे डॉक्टर आहेत आपले डॉक्टर किरण तामखाने सर यांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम आज आपण आयोजित केला की आज कॅन्सर हा बऱ्याच विविध गोष्टींमधून पसरत आहे। आज कॅन्सर प्रत्येक ठिकाणी जास्त प्रमाणात आढळून येतोय। याचे काही कारणं आहेत, ही कारणं त्यांनी आपल्याला समजवली। या कॅन्सरला हा एक आजार असा आहे की याला घाबरलं नाही पाहिजे, योग्य वेळी त्याचं निदान झालं पाहिजे। ज्यावेळेस तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा संशय येतो त्यावेळेस ती गोष्ट न थांबवता तुम्हाला लवकरात लवकर कसं डायग्नोसिस करून त्याच्यावरती उपचार घेता येईल। कॅन्सर हा जो आजार आहे हा ज्या वेळेस सुरू होतो त्याच वेळेस जर त्याच्यावर निदान जर करण्यात आलं तर हा कॅन्सर पूर्णपणे बरा होतो। आणि ह्या निमित्ताने आज कल्याणमध्ये कॅन्सर डेच्या निमित्ताने आज एक भव्य रॅली आयोजित करण्यात आली होती, एक जनजागृतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, जेणेकरून इथल्या नागरिकांना या कॅन्सरबद्दल पूर्ण माहिती मिळावी। आणि तो कार्यक्रम यशस्वीरित्या सर्व डॉक्टर असोसिएशननी, कॉलेजची मुलं त्यामध्ये आली होती, रिक्षा टॅक्सी चालक जे आहेत ती वर्ग मोठ्या प्रमाणात आले होते। कॅन्सर केअर अँड रिसर्च सेंटर डॉक्टर तामणे, श्रीयुत निलेश भोर यांच्या संयुक्त विद्यमाने कॅन्सरवरती उपचार किंवा कॅन्सरवरती उपचारासाठी प्रसार हा जो कार्यक्रम आयोजित केला, या कार्यक्रमामध्ये शिवसेना उपनेते अल्ताफभाई शेख, सर्व डॉक्टर, अमितजी, सर्वांचे मी मनापासून आभार मानतो की खरंच गरज आहे। हा ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की देशामध्ये 15 लाख पेशंट आढळत आहेत, छोटी संख्या नाही आहे। आणि ह्या आजारावरती त्यांनी ज्या पद्धतीने कार्य चालू केलं त्या कार्याला आमच्या शुभेच्छा, सहकार्य असेल। माझं दुसरं असं म्हणणं आहे का हा कॅन्सर आजार उपचाराने बरा होऊ शकतो, पण देशाला सध्या जे लागलेला जो कॅन्सर आहे तो विचारांनी बरा होऊ शकतो। तर त्याचीही आपल्याला विचारांचा प्रसार करण्याची गरज आहे। काही राजकीय लोक सामाजिक कार्यातून ते विचार देत असतात,
काहीकांकडनं ते घडत नाहीये, त्याची आम्हाला थोडी खंत है। कल्याण से सी न्यूज संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। वन विभाग को जैसे ही सूचना मिली, शिकारी का पीछा कर रहे तेंदुए को कुएं के किनारे का अंदाजा नहीं हुआ। तेंदुआ सीधे 40 फीट गहरे कुएं में गिर गया। वन विभाग की टीम तुरंत मौके पर पहुंची और रेस्क्यू किया। पिंजरे से निकलकर तेंदुए को उसके प्राकृतिक आवास में छोड़ दिया गया। चांदोड तालुक्यातील मौजे शेलदरी येथील विहिरीत, मालकी क्षेत्रातील विहिरीत एक बिबट वन्य प्राणी पडल्याची माहिती मिळताच तात्काळ रेंज स्टाफ समवेत घटनास्थळी जाऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव पथक निफाड यांना तात्काळ घटनास्थळी बोलवून त्यांच्या मदतीने व ग्रामस्थांच्या मदतीने सदर बिबट्यास विहिरीबाहेर काढून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून वैद्यकीय तपासणी करून सदर बिबट मादी सदृढ असल्याची खात्री पटल्यावर नैसर्गिक अधिवासात सोडले। काय नाव आपलं? चंद्रकांत रामजी मार्गेपाड, वनरक्षक वडाली भुई। नासिक महाराष्ट्र से सी न्यूज संवाददाता संजय जाधव की रिपोर्ट। अनिल कैंसर क्लिनिक एवं गोपाल कृष्ण चैरिटेबल ट्रस्ट की ओर से डोंबिवली में कैंसर जागरूकता प्रभात फेरी निकाली गई। स्कूल के छात्रों के लिए निबंध प्रतियोगिता में नगद इनाम। बता दें 2 फरवरी अनिल हेरूर की उपस्थिति में अनिल कैंसर क्लिनिक और गोपाल कृष्ण चैरिटेबल ट्रस्ट की ओर से डोंबिवली पूर्व में 300 नागरिकों उपस्थिति में छत्रपति शिवाजी महाराज चौक से आपा दातार चौक फड़के रोड तक कैंसर प्रभात फेरी का आयोजन किया गया है। इस बीच स्कूल के छात्रों के लिए एक निबंध प्रतियोगिता भी आयोजित की गई थी। निबंध प्रतियोगिता पहले विजयी छात्रों को 10,000, दूसरे विजेताओं को 7,500 रुपये और तीसरे विजेताओं को 5,000 रुपये नगद पुरस्कार दिया गया था। इस अवसर पर मुख्य अतिथि भाजपा कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रवींद्र चौहान, भाजपा पूर्व नगर सेविका खुशबू चौधरी, मॉस्कर फाउंडेशन के सुधाताई मॉस्कर, गणमान्य डॉक्टर मौजूद रहे। कैंसर कवच ये कार्यक्रम हम ट्रस्ट के हिसाब से चला रहे हैं और इसमें डोंबिवली के अनेक लोगों को फायदा हो रहा है और 500 से अधिक लोगों को हमने इसको फायदा करके दिया है। कैंसर मुक्त डोंबिवली होना चाहिए, इसके लिए एक हमारे ट्रस्ट का जो एक प्रयत्न रहता है, उस हिसाब से यहाँ पे हम मैमोग्राफी की वैन चलाते हैं और हमने गए 7 सालों में ऑलमोस्ट 16,000 लोगों को स्क्रीन किया है और 7,500 से अधिक मैमोग्राफी की है। तो इससे कैंसर का जो डायग्नोसिस है वो जल्दी हो जाए और उससे लोग ठीक हो जाए। तो वेळेत निदान देईल जीवदान, ये हमारा स्लोगन है। खरं तर आपणा सर्वांना माहीत आहे की रोटरीचा असणारा मॅरेथॉनची स्पर्धा असेल किंवा आज गोपाळकृष्ण ट्रस्टच्या माध्यमातून डॉक्टर अनिल हिरूर जे कॅन्सरसाठी गेली वर्षानुवर्ष कॅन्सर होऊ नये या दृष्टिकोनातून जनजागृती करण्याचं काम रॅलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत निबंध स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांपर्यंत आणि त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे सातत्याने करतात। मला खूप आनंद आहे की या संपूर्ण डोंबिवली शहरामध्ये अशा पद्धतीच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून एक सातत्याने लोकांमध्ये संपर्क ठेवून लोकांमध्ये अशा जनजागृतीच्या माध्यमातून आजार होण्याच्या अगोदरच आपल्याला काय त्याच्यावरती आजारां न होण्याच्या दृष्टिकोनातून काय उपाययोजना करायला हव्यात त्या सगळ्याच्या सगळ्या सांगण्याचं काम ही सर्व मंडळी ट्रस्टच्या माध्यमातून करतात। डॉक्टर याला जो पेशा ज्याला म्हणतात, या पेशाच्या बाहेर जाऊन समाजसेवा करणं हे जसं गरजेचं आहे, डॉक्टर्स या पद्धतीने त्यांची ही ट्रस्ट जी आहे त्या ट्रस्टच्या माध्यमातून कॅन्सरचे जे पेशंट्स आहेत त्या पेशंट्सना सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने ट्रीट करण्याचं आणि त्याचबरोबर त्यांना सुविधा देण्याचं काम सुद्धा करत असतात। मी त्यांच्या ट्रस्टचं मनपूर्वक धन्यवाद देतो। डोंबिवली से सी न्यूज संवाददाता दीपक की रिपोर्ट। फिलहाल इस बुलेटिन में बस इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज भारत।